Hello students, myself Kiran Jadhav. Today we have started the third chapter, life process in living organism part 2. In this chapter we have learned these points: reproduction, sexual and asexual and sexual reproduction, second reproduction and modern technology, reproduction, health, and last popular explosion. Can you recall some question have you asked? Which are the important life process in living organisms? 9th standard we have also seen different types of life process. Which one? Nutrition, respiration, excretion, sensation, response, control and coordination, etc. are the different life process in living organisms. Which life process are essential for production of energy required by body? Last second लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1मध्ये आपण प्रोडक्शन ऑफ एनर्जी बघितली होती. मग आता प्रोडक्शन ऑफ एनर्जीसाठी कुठकुठल्या लाईफ प्रोसेस गरजेच्या आहेत? तर इनहेल करताना आपण ऑक्सिजन घेतो, त्यात कार्बोहायड्रेटसोबत तो रिॲक्ट होऊन ATP मॉलिक्यूल मिळतात. त्याच्यानंतर घेतलेला ऑक्सिजन ब्लड थ्रू संपूर्ण बॉडीकडे पसरतो, म्हणजे सर्क्युलेशन होतं आणि ATP मॉलिक्यूल एनर्जी रिक्वायर करतो, म्हणजे न्यूट्रिशन. या पद्धतीने 3 इम्पॉर्टंट प्रोसेस essential. First is respiration, circulation and nutrition are essential for production of energy. Which are the main types of cell division? What are the differences? हे सगळं आपलं काय, कॅन यू रेकॉल, हे काय आपलं प्रिव्हियस नॉलेज आहे. सेकंड चॅप्टरमध्ये आपण सगळे क्वेश्चन्सचे आन्सर कव्हर केलेले आहेत. 2 टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन्स आपण बघितले. फर्स्ट होतं मायटॉसिस, सेकंड होतं मिओसिस. आता डिफरन्स काय आहेत? तर मायटॉसिसमध्ये आपण बघितलं होतं की ते सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्समध्ये होणारे मायटोसिस रिलेटेड टू जर्म सेल. मायटोसिस ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. मिओसिस प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स होतो. मायटोसिसमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम डज नॉट चेंज. मिओसिसमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स बिकम हाफ. मायटोसिसमध्ये 2 डॉटर सेल आर प्रोड्यूस फ्रॉम 1 सेल अँड मायटोसिस 4 डॉटर सेल आर प्रोड्यूस फ्रॉम सिंगल सेल. वी हॅव स्टडीड लास्ट पिरियड. नाव फोर्थ वन, व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम इन सेल डिव्हिजन? पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रांची काय भूमिका आहे? आता आपण 9th स्टँडर्डलाही बघितलेलं आहे, आपल्याला माहिती. द हेरिडेटरी कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन बाय सेल division. This is the important role of chromosomes. Now we have studied different types of process last period or 9th standard also. Respiration, excretion, different types of life processes. Beside these life processes, one more life process occur in living organism. Which one? Yes, it is reproduction. What is reproduction? How is helpful to us? Now reproduction does not help the organism to remain alive, doesn't it? It is main. Now जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत त्या आपल्याला खूप महत्त्वाच्या आहे. सगळ्या प्रोसेस जर आपल्या शरीरामध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशनमध्ये टेक्स प्लेस झाल्या तर आपण व्यवस्थित जीवन लाईफस्पॅन जगू शकतो. बट एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. जर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा आपल्या जगण्याशी काही संबंध नाही. इट हेल्प टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसीस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. ती फक्त काय करते? कंटिन्युटी करते. ऑर्गॅनिझमला, ऑफस्प्रिंगला जन्म देते, प्रजातीला जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. सी फिगर 3.1 सम लाईफ प्रोसेस वी हॅव गिवन हिअर. फर्स्ट फिगर ए. लुक नाव व्हॉट वी हॅव लुक इन फिगर ए. Vegetative propagation. The twig is here and planted another twig. No root develop here, but vegetative propagation. New plant is here. Now the hen is laying the eggs. Here germination of seeds, radicals and plumule develop here, and this is cell division or binary fission. Now this is the different types of reproduction. Now can you recall? Again some question we have asked. First, what do you mean by maintenance of species?
प्रजाती टिकून राहणं म्हणजे काय? मेंटेनन्स आपण कशाला म्हणणार आहोत? स्पेसीजचं मेंटेनन्स. नाव मेंटेनन्स ऑफ स्पेसीज मीन्स अ स्पेसीज undertakes successful reproduction and produce individual of its own kind. Means what? Maintenance of species. स्वतःसारखा सजीव काय करायचा? निर्माण करायचा आणि त्याला टिकवून ठेवायचं. Whether the new organisms is genetically exactly similar to earlier one that has produced it. आता बघा, एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या जेनेटिकली एक्झॅक्टली म्हणजे जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का? नो. इन लास्ट पिरियडला आपण बघितलेलं आहे चॅप्टर 2 मधलं पार्ट 1 मध्ये. इन मिओसिस सेल डिव्हिजन देअर इज क्रॉसिंग ओव्हर इन homologous chromosome. This produce genetic recombination. This is new offspring is different from parents, doesn't it? Variation is takes place there. If the reproduction is asexual type, then the young one is exactly similar to the parents. This is very important. केव्हा सिमिलर राहणार आहेत? एक्झॅक्टली सिमिलर. असेक्सुअल रिप्रोडक्शन असेल तेव्हा. नाउ थर्ड, who determine whether the two organisms of a species will be exactly similar or not. केव्हा दोन प्रजातीतील सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असेल किंवा नसेल हे कशावर अवलंबून राहणार आहे? तर सेम मोड ऑफ रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे की सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे याच्यावरून आपल्याला ते ठरवता येणार आहे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑफ टू ऑर्गॅनिझम ऑफ अ स्पेसीज डू नॉट शोज एक्झॅक्ट सिमिलर. रिकॉम्बिनेशन होतं, ओव्हर क्रॉसिंग होते आणि पॅटर्नल आणि मॅटर्नल जीनचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे एक्झॅक्ट सिमिलॅरिटी दिसत नाही. इन केस ऑफ मोनोझायगोट ट्विन्स इज एक्झॅक्ट सिमिलर. आता मोनोझायगोट ट्विन्स काय आहे तर पुढे ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणारच आहोत, त्यावेळेस आपले हे सगळे पॉईंट्स क्लिअर होतील. अजून आपल्याला कुठे हे असं दिसून येणार आहे? असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये सुद्धा ही अशी सिमिलॅरिटीज राहणार आहे. नाव लास्ट, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन सेल डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन जो सजीव तयार होतो आणि पेशी विभाजन याच्यात काय संबंध आहे? परस्पर काय संबंध आहे? तर आपल्याला असं म्हणता येईल बघा की ड्यू टू सेल डिव्हिजन गॅमेट्स आर फॉर्म, डझंट इट? नाउ द युनियन ऑफ गॅमेट प्रोड्यूस न्यू ऑफस्प्रिंग. इन सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑल दिस प्रोसेस टेक्स प्लेस ड्यू टू सेल डिव्हिजन. आपण हे सेल डिव्हिजनच्या मिओसिसमध्ये बघितलं होतं. इन सेक्सुअल रिप्रोडक्शन टू सेल डिव्हिजन, असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये सेल डिव्हिजन होते अँड ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्स न्यू ऑर्गॅनिझम्स ऑल्सो सेल डिव्हिजन टेक्स प्लेस. तिघही ठिकाणी आपल्याला सेल डिव्हिजन दिसून येणार आहे. नाउ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स of same species by earlier existing organism is called as reproduction. It is very important definition of reproduction. What is reproduction? Formation of new organism of same species. आपल्यासारखाच सजीव निर्माण करणं त्याला आपण काय म्हणणार आहोत? रिप्रोडक्शन म्हणणार आहोत. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिझन रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ इच स्पेसीज. आपण हे फर्स्ट पिरियडमध्ये फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं की जी प्रजाती आहे तिच्यामध्ये जे इव्हॉल्युशन होतं, उत्क्रांती होते, त्याच्यासाठी सुद्धा रिप्रोडक्शन कशा पद्धतीचं गरजेचं आहे. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन ऑकर मेनली बाय टू मेथड्स. these two methods are asexual and sexual reproduction. This is very important. Two types of reproduction. One is asexual and another is sexual reproduction. Sexual means जिथे दोन पॅरेंट्स लागणार आहेत आणि असेक्सुअल म्हणजे सिंगल पॅरेंट. सम प्रॉपर डिफरन्शिएशन आहेत मी तुम्हाला सांगते बघा. असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काय राहणार आहे आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काय राहणार आहे? तर असेक्सुअल मध्ये फर्स्ट पॉईंट राहणार आहे ओनली वन पॅरेंट्स आर इव्हॉल्ड. काय होणार आहे? एकच पालक राहणार आहे. इथे काय राहणार आहे? टू पॅरेंट्स
are evolved. Two parents are evolved. Now second point, this is no variation, doesn't it? इथे काय होणार आहे, सिंगल पॅरेंट्स आहेत त्यामुळे ओव्हर क्रॉसिंग होणार नाही, होमोलॉगस वगैरे काही होणारच नाही आहे, त्यामुळे नो व्हेरिएशन राहणार आहे. इथे मात्र काय राहणार आहे, व्हेरिएशन राहणार आहे. आपण आणि आपले पालक, आपण ह्युमन बिंग आहेत सारखेच, पण आपल्यामध्ये खूप विविधता आहे, कलरमध्ये, उंचीमध्ये व्हेरिएशन आपल्यामध्ये दिसून येतं. नो गॅमेट्स, असेक्सुअलमध्ये गॅमेट्स प्रोड्यूस होणार नाही. इथे काय होणार आहे, गॅमेट्स आर प्रोड्यूस. नाव फोर्थ वन, नो फर्टिलायझेशन. इथे फर्टिलायझेशन होणार आहे का, नाही. इथे मात्र फर्टिलायझेशन, इथे मात्र काय होणार आहे, फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. नाव फिफ्थ पॉईंट, नो झायगोट. गॅमेट्स तयार होणार नाही. नो मटेरियल sperm and ovum, that's why no zygote. Here zygote is produced. And last is, it is very fast. ही जी प्रोसेस ही कशी प्रोसेस आहे, फास्ट प्रोसेस आहे. ॲज कम्पेअर टू सेक्सुअल रिप्रोडक्शन इट इज स्लो प्रोसेस. हे खूप इम्पॉर्टंट आहेत, हे आपल्याला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. डिफरंट टाईप्स ऑफ प्रोसेस आपल्या लाईफस्पॅनमध्ये आहेत. रॅदर दॅन डिफरंट इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन अतिशय वेगळी आहे, जी की काय करते, स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवते. मग असं जे रिप्रोडक्शन आहे हे दोन मोडमध्ये आपण बघतो आहे, असेक्सुअल आणि सेक्सुअल. मग सेक्सुअलमध्ये काय होणार आहे, सिंगल पॅरेंट राहणार आहे, नो व्हेरिएशन, नो गॅमेट, नो फर्टिलिटी, नो झायगोट, अँड इट इज व्हेरी व्हास्ट प्रोसेस. नाव वी हॅव सीन दॅट स्टेप बाय स्टेप. सम एक्झाम्पल वी आर गिवन इन अवर बुक. फर्स्ट वी हॅव सीन asexual reproduction in unicellular organisms. आता युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर डिफरन्स आपण बघणार आहोत. तर आता असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन बघू आपण. असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये जो मोड आहे, आता आपण वन बाय वन बघणार आहोत. पहिला आपल्याला आपल्या बुकमध्ये दिलेला आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन. बघा, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमशी रिलेटेड आपण बघू. पहिलं दिलेली आहे बायनरी फ्युजन. दुसरा मोड दिलेला आहे आपल्याला मल्टिपल फ्युजन. अँड थर्ड मोड दिलेला आपल्याला इथे बडिंग. हे तीन स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत. आता बायनरीचे परत तीन स्टेप्स होणार आहेत. पहिला राहणार आहे सिंपल. बघा इथे बायनरी फ्युजन, सिंपल बायनरी फ्युजन, सिंपल बायनरी फ्युजन. फॉर एक्झाम्पल आपण बघणार आहोत अमिबा. दुसरं राहणार आहे ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन. एक्झाम्पल आपण बघणार आहोत पॅरामेशियम. अँड थर्ड एक्झाम्पल, थर्ड टाईप आहे लॉन्गिट्युडिनल बायनरी फ्युजन. याचं एक्झाम्पल आहे युग्लिना. युग्लिना. नाव वी हॅव सीन स्टेप बाय स्टेप असेक्सुअल रिप्रोडक्शन आपण आधी बघणार आहोत. हे 7 टाईप्स आहेत, त्याच्यातले पहिल्या 3चा आपण विचार करतोय. बायनरी फ्युजन, बायचा अर्थ होतो दोन भाग होणं, एका जीवापासून 2 जीव तयार होणं. असेक्सुअल रिप्रोडक्शनचे पॉईंट्स आपण बघितले. आता बायनरी फ्युजनमध्ये बघा आपल्याला इथे फिगर दिलेले आहेत, वन बाय वन आपण विचार करूयात. आता यू विल एबल टू सी मेनी पॅरामेशियम परफॉर्मिंग द बायनरी फ्युजन. इथे आपल्याला दिलेली आहे बायनरी फ्युजनमधली. आपण आधी सेकंड फिगर बघूया. आता हे सगळे जे आहेत हे मायक्रोबियल आहेत. युनिसेल्युलर तर आहेतच आणि मायक्रोबियल ॲनिमल्स आहेत.
तर आता काय होणार आहे बघा, हे जे आहे पॅरामेशियम, याच्यासाठी आपल्याला आधी ग्लास स्लाईड तयार करून घ्यावी लागेल. तर आपण याच्यासाठी एक अक्वॅटिक लाईफ असलेलं पॉन्ड घेतलं, तिथलं वॉटर घ्यायचं, 3-4 दिवस एका कोनिकल फ्लास्कमध्ये ठेवून त्याच्यामध्ये आपण थोडंसं गहू ज्याला आपण म्हणतो टाकून, आणि त्याच्यातलं 1 थेंब पाणी घ्यायचं, ग्लास स्लॅबवर टाकायचं, त्याच्यावरती 2-3 थेंब पाणी टाकून कवर स्लिप टाकायची, आणि अंडर मायक्रोस्कोपमधून जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं, मेनी पॅरामेशियम परफॉर्मिंग द बायनरी फिजन. बघा, हा पॅरामेशियम आहे. साधारणतः आपल्या स्लीपरचा किंवा चप्पलचा आकार थोडा असा असतो बघा, या टाईप, बरोबर आहे. आता हा ऑलरेडी काय युनिसेल्युलर आहे, त्यामुळे याच्याकडे फार सेल ऑर्गनल्स नाही आहेत. जे आहेत ते त्यांच्या नावाशी रिलेटेड न राहता आता प्रोसेस काय होते समजून घ्या. बघा, इथे काय झालं, हा जो भाग होता हा थोडासा लांबत गेला, इथे हे होत गेलं. हा जो सायटोप्लाझम होता हा मध्ये असा नॉच म्हणजे खाच ज्याला आपण म्हणते पडत गेली, आणि न्यूक्लियसचं काय झालेलं आहे, थोडंसं लांब झालेलं आहे, आणि हा इथून काय झालेला आहे, सायटोप्लाझम डिटॅच झाला, म्हणजे 2 काय झाले पॅरामेशियमची बाळं तयार झालीत, आणि ते परत इंडिव्हिज्युअल लाईफस्पॅन तयार करायला लागलेत. याला आपण म्हणणार आहोत डॉटर पॅरामेशियम. काय झालं इथे, बायनरी फिजन झालं. एका पॅरामेशियमपासून आपल्याला कोण मिळालेत, 2 पॅरामेशियम मिळालेत. आता ही जी पद्धत आहे ही कोणती मेथड आहे, ट्रान्सवर्स. बघा, आडव्या पद्धतीने झालं इथे, बरोबर आहे. असं बरोबर अर्धा भाग वरती होत गेला, अर्धा, म्हणजे ही जी मेथड होती ही कोणती मेथड होती, ट्रान्सवर्स मेथड होती. बघा, प्रोकार्योट्स फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, प्रोटिस्टामध्ये अमिबा, आणि पॅरामेशियममध्ये आपण हा खालचा बघणार आहोत युग्लिना, and eukaryotic cell organelles like mitochondria and chloroplast perform asexual reproduction by binary fission. हे फार इम्पॉर्टंट आहे, आपल्याला हे लक्षातच ठेवायचं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये युनिसेल्युलरमध्ये बायनरी फिजनचे एक्झाम्पल, सिम्पल बायनरी फिजनसाठी अमिबा, ट्रान्सवर्स बायनरी फिजनसाठी पॅरामेशियम, अँड लॉंगिट्युडिनल बायनरी फिजनसाठी युग्लिना. हे आपल्याला काय करायचे, एक्झाम्पल्स विथ फिगर लर्न करून ठेवायचे आहेत. त्या व्यतिरिक्त अजून कुठे कुठे होतोय बायनरी फिजन, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा आपल्याला बायनरी फिजन दिसतं. या पद्धतीने आपल्याला हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. बघा, या पद्धतीने इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवायडेड टू टू सिमिलर डॉटर सेल्स. बायनरी फिजन ऑकर आयदर बाय मायटोसिस ऑर अमायटोसिस. दोघं, एकतर मायटोसिस सेल डिव्हिजन होईल किंवा अमायटोसिस, या पद्धतीने होणार आहे. आता बघा, आता पहिलं एक्झाम्पल आपण बघू. दिस इज अमिबा, दिस इज पॅरेंट अमिबा. इथे काय राहणार आहे, सिंगल पॅरेंट राहणार आहे, मदर फादर नाही, फक्त पॅरेंट अमिबा. काय झालेलं आहे, हा जो सिडोपोडिया आहे, आपण अमिबाचा आकार कसाही ड्रॉ करू शकतो, आणि हा न्यूक्लियस आहे, युनिसेल्युलर आहे. आता हळूहळू काय झालेलं आहे, सायटोप्लाझम इलॉंगेटेड झालेला आहे, न्यूक्लियस हळूहळू 2 सेल व्हायला लागलेले आहेत. आता इथे काय झालेलं आहे, सायटोप्लाझम जास्त कॉन्ट्रॅक्ट झाला, आणि न्यूक्लियस काय झालेले आहेत, एकमेकांपासून सेपरेट झालेली, आणि इथं काय तयार झालेत, अमिबाळं, ज्याला आपण म्हणणार आहोत डॉटर अमिबा. एका अमिबापासून आपल्याला 2 अमिबाळं मिळालीत. मीन्स व्हॉट, बायनरी फिजन. एका जीवपासून 2 जीव मिळाले, रिप्रोडक्शन झालं. कशा पद्धतीने, असेक्सुअल. कशातलं आहे हे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधलं सिम्पल बायनरी फिजन. सेकंड सेम आपण बघितलं होतं पॅरामेशियम. पॅरामेशियममध्ये हा सेम पॅरामेशियम आहे, इलॉंगेटेड न्यूक्लियस झालं, डिटॅच झालेत, आणि 2 काय झालेत, डॉटर पॅरामेशियम तयार झालेत. थर्ड एक्झाम्पल आपण बघणार आहोत लॉंगिट्युडिनल बायनरीचं युग्लिना, बरोबर आहे. आता युग्लिनामध्ये बघा, हे असं टेंटॅकल टाईप्स आपल्याला दिसतं आहे. हळूहळू 2 काय झालेत, न्यूक्लियस तयार झालेत. हे अशा पद्धतीने हे फ्लेजिला ज्याला आपण म्हणू वाढत गेले. आता काय झालं, हे इथे खाच पडली, लॉंगिट्युडिनलचं हे फरक राहणार आहे. हा काय जाणार आता असा सरळ वेगळा होणार आहे, बघा या पद्धतीने, आणि हे एकमेकांपासून काय झाले, डिटॅच झालेत. मग हा काय झाला, पॅरेंट युग्लिना झाला, आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळाली, 2 युग्लिनाची बाळं मिळालीत, म्हणजे हे काय झाले, डॉटर युग्लिना तयार झालेत. अशा पद्धतीने हे काय होतात, एका सिंगलपासून 2
बाळं तयार होतात, 2 डॉटर सेल तयार होतात, म्हणून आपण यांना बायनरी फिजन म्हणणार आहोत. ॲक्सिस ऑफ फिजन. Division is different in different protists. For example, amoeba divides in any plant due to lack of specific shape. Hence, it is called the simple binary fission. Why amoeba contain the simple binary fission? तर अमेबाला बघा कुठलाही आकार नाही आहे, त्यामुळे तुम्ही अशी आडवी रेष मारली म्हणजे ट्रान्सवर्स होईल, उभं केलं तरी लॉंगिट्युडिनल होईल, क्रॉस जरी केलं तरी काही फरक पडत नाही, कारण अमेबाला पर्टिक्युलर शेप नाही आहे. दॅट्स वाय दिस फिजन इज कॉल्ड सिम्पल बायनरी फिजन. नाव सेकंड, पॅरामेशियम डिव्हाइड्स बाय ट्रान्सवर्स बायनरी फिजन. हाफ होत चाललेत. मग सेकंड काय, पॅरामेशियमला ट्रान्सवर्स बायनरी फिजन, फॉर एक्झाम्पल पॅरामेशियम. अँड लास्ट वन युग्लिना बाय लॉंगिट्युडिनल, म्हणजे सरळ ॲक्सिस, समोरून उभी ज्याला आपण म्हणतो अशी खाच पडून वेगळे होती, लॉंगिट्युडिनल बायनरी फिजन. बायनरी फिजन इज युजली परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. केव्हा होणार आहे? मान्य आहे, रिप्रोडक्शन तर होतं आहे, एका जीवाचे 2 जीव मिळत आहेत, रिप्रोडक्शन होतं आहे, बट व्हेन फेवरेबल कंडिशन, जेव्हा त्यांना अनुकूल परिस्थिती मिळेल तेव्हा मात्र काय होणार आहे, त्यांचं बायफर्गेशन होणार आहे. केव्हा? अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल, मुबलक प्रमाणामध्ये त्यांना अन्न जर उपलब्ध असेल तेव्हा त्याच्यावरती हे अवलंबून राहणार आहे. या पद्धतीने फर्स्ट असेक्सुअल रिप्रोडक्शन आपण बघितलं. फर्स्ट कोणतं होतं? बायनरी फिजन. 3 एक्झाम्पल्स आपण बघितले. आता मल्टिपल फिजनचं पण एक्झाम्पल आपण अमिबाज बघणार आहोत. बघा इथे आपण एक महत्त्वाचा मुद्दा बघितला, फेवरेबल कंडिशन म्हणजे काय? अनुकूल परिस्थिती. आता मल्टिपल फिजनमध्ये काय होतं बघा, की बऱ्याचदा असं म्हणजे अडचण असेल, अन्न नसेल, कंडिशन प्रॉपर नसेल, मग त्यावेळेस बघा काय होतं, असेक्सुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिजन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. किंगडम प्रोटिस्टमध्ये अमिबा स्टॉप द फॉर्मेशन ऑफ सिडोपोडिया and thereby movement, whereas there is lack of food or any other type of adverse condition, it becomes round and form protective covering around plasma membranes. Such encysted amoeba or any other protist is called as cyst. बघा हे इथे मी तुम्हाला थोडीशी फिगर ड्रॉ करून दाखवते. हा आपला काय असा अनशेप्ड अमिबा आहे. दिस इज अमिबा. काय झालं, अनफेवरेबल कंडिशन झाली आणि हे काय त्याचे सिडोपोडिया आहेत. काय झालं, हे सिडोपोडियाला तो काय करून घेईल, कॉन्ट्रॅक्ट करून घेईल. कॉन्ट्रॅक्ट करून घेतल्यामुळे आता अमिबा काय झाला, असा राऊंड शेपमध्ये आला. हे काय सिडोपोडिया आहेत, डझंट इट, सिडोपोडिया आहेत. हे काय झालेत आता असे, तो काय करून घेतोय, अनफेवरेबल कंडिशनमध्ये तो त्याने असे कॉन्ट्रॅक्ट करून घेतले, म्हणजे आता काय झालेत ते असे गोल झालेत. काय झालं, सायटोप्लाझम जे आहे हे काय झालं, आता इथे असं तयारच होत राहील. ही जी आहे सेलची जी कवर आहे, सायटोप्लाझम आहे, याच्या बाहेर जो आहे हा काय राहणार आहे, याला आपण काय म्हटलेलं सिस्ट म्हणणार आहेत. हे असं टणक होत राहतं आणि हा जो आहे न्यूक्लियस, इथे काय झालं, नंबर ऑफ न्यूक्लियस काय होतात, वाढत राहतात. सेल डिव्हिजन होत राहतं, नंबर ऑफ न्यूक्लियस वाढत राहतात आणि नंतर मग काय होतं बघा, पुढची स्टेप, हे सिस्ट जे आहे ही काय होते, ही जी सिस्ट आहे ही काय होते, फेवरेबल कंडिशनला ब्रेक होते आणि मग हे जे न्यूक्लियस आहेत हे सगळे काय येतील, बाहेर येतील. बाहेर आलेला न्यूक्लियसचा परत काय तयार होईल, अमिबा तयार होईल. अशा पद्धतीने वरती जे आपण बघितलं बायनरीमध्ये फक्त 2च तार होणार होते. बायनरीमध्ये किती तार होणार होते, 2. आता इथे किती तार होणार आहेत, मल्टिपल, असंख्य. जितकं जास्त ड्युरेशन राहील त्यांचं सिस्ट फाटण्यासाठी म्हणा किंवा मग ते ब्रेक होण्यासाठी तितके नंबर ऑफ अमिबा काय होणार आहेत, वाढणार आहेत, म्हणून याला मल्टिपल फिजन म्हटलेलं आहे. बघा, मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. इट इज formed by cytoplasm division and thus many amibula are formed. They remain in cyst till there are adverse conditions. Now cyst break open and arrival of favorable conditions and many amibula are released.
त्यांना जसं फेवरेबल कंडिशन मिळेल तसं बघा. दिस इज अमिबा, दिस इज सिडोपोडिया, पॅरेंट अमिबा. काय झालेलं आहे, अनफेवरेबल कंडिशन होती त्यामुळे तो राऊंड शेपमध्ये तयार झाला. आणि इथे ही जी आहे ही काय झाली, सिस्ट ज्याला आपण म्हणतो, टणक कव्हर तयार झालं न्यूक्लिओ प्लाझ्मामध्ये. आता काय झालेलं आहे, एका न्यूक्लियसचे इथे असंख्य न्यूक्लियस तयार झाले, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. काय झालं, फेवरेबल कंडिशनला सिस्ट ब्रेक झाली, फाटली आणि डॉटर अमिबाळं अनेक असंख्य अमिबाळं काय आलेली आहेत, बाहेर आलेली आहेत. दिस इज ऑल्सो युनिसेल्युलर एक्झाम्पल ऑफ मल्टिपल or multiple fission, for example amoeba. Second, budding. This is also asexual reproduction. This is also microbial. Budding is also microbes. इथे आपल्याला काय करून घ्यावी लागणार आहे, एक स्लाईड तयार करून घ्यावी लागणार आहे, बरोबर आहे. सेम आपल्याला माहिती आहे बाजारामध्ये ईस्ट येतं. ईस्ट आपण फूड प्रॉडक्टमध्ये स्पॉन्जी वगैरे करण्यासाठी, ब्रेड इडलीसाठी आपण वापरत असतो. तर साधारणतः एक लुकवॉर्ममध्ये आपण कोमट पाणी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण ड्राय ईस्ट टाकणार. 3-4 तास ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी शुगर वगैरे टाकून आणि परत त्याच्यामध्ये थोडे ॲक्टिव्ह परत ईस्ट टाकायचं आणि ग्लास स्लॅब तयार करायची आणि ती अंडर मायक्रोस्कोपमध्ये आपण जर बघितली तर या पद्धतीने आपल्याला दिसून येणार आहे पॅरेंट ईस्ट. दिस इज डझंट इट. मग काय होणार आहे, हा जो मधला जो आहे न्यूक्लियस हा थोडासा या टाईप काय झालेला आहे, इलॉंगेटेड झालेला. म्हणजे इथे जी बड ज्याला आपण म्हणतो, फुगवटा दिसतो इथे थोडासा, बरोबर आहे, बल्ज तयार होते. हळूहळू काय होणार आहे, हे न्यूक्लियस वेगळे वेगळे होईल आणि ही न्यू बड तयार होईल. मग हे सायटोप्लाझम ब्रेक होईल आणि अशा पद्धतीने हे दोन वेगळे होतील. परत हे इलॉंगेटेड होईल, परत अगेन इलॉंगेटेड होतील आणि एका ईस्टपासून काय झालेले आहेत, डॉटर ईस्ट तयार झालेले आहेत. म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, मल्टिपल फ्युजन. एका ईस्टपासून मेनी टाईप्स ऑफ ईस्ट डेव्हलप झालेत म्हणून मल्टिपल फ्युजन. डझंट इट. बायनरीमध्ये बाय मीन्स टूच आणि मल्टिपल म्हणजे असंख्य. हे सुद्धा काय आहेत, मायक्रोब्स आहे. यू विल सी द ईस्ट सेल परफॉर्मिंग बडिंग, दॅट मीन्स अ स्मॉल बड कमिंग आउट ऑफ मेनी पॅरेंट सेल. Asexual reproduction occurs by budding in yeast, a unicellular fungus. Yeast cell produce 2 daughter nuclei by mitotic division so as to reproduce by budding. This yeast cell is called the parent cell. Here मी मगाशी तुम्हाला हे सगळं सांगितलं या पद्धतीने. A small bulge appear in the surface of the parent cell. This bulge is actually a bud. One of the 2 daughter nuclei enter this bud after sufficient growth. Bud separate from the parent cell and start to live individual as a daughter yeast cell. मग यांच्यामध्ये हे ऑलरेडी युनिसेल्युलर आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे यांच्यामध्ये खूप ऑर्गनचं डिफरन्शिएशन नाही आहे. आपल्याला या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की आपण काय काय बघितलं. तर लक्षात घ्या, असेक्सुअल रिप्रोडक्शन आपण बघतोय. असेक्सुअल रिप्रोडक्शनचं पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजनचे 3 प्रकार आपण बघितले. फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवणारे, सिम्पल बायनरी फ्युजन अमिबा, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन पॅरामेशिया, लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन युग्लिना. मल्टिपल फ्युजनसाठी आपण एक्झाम्पल अमिबाज बघितलं होतं. अमिबामध्ये अनफेवरेबल कंडिशन, सिस्ट तयार होते आणि सिस्ट ब्रेक झाली की आपल्याला काय मिळतात, असंख्य अमिबाळं मिळतात. थर्ड आपण बघितलं बडिंग आणि बडिंगचं एक्झाम्पल आपण काय बघणार आहोत, बघितलं ईस्ट. काय बघितलं, ईस्ट. ईस्टमध्ये पण काय झालेलं आहे, या पद्धतीने मल्टिपल फ्युजन झालेलं आहे. आपण हे जे 3 एक्झाम्पल बघितले हे युनिसेल्युलर असेक्सुअल रिप्रोडक्शन होते. उद्या आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स बघणार आहेत. हे एक्झाम्पल तुम्हाला लर्न करायचेच आहेत. अशा पद्धतीने आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन ऑफ युनिसेल्युलर बघितलं. उद्या आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन बघणार आहोत. भेटूया उद्या. तोपर्यंत नमस्कार.